आहेत, मग ती भारतीय जनता पार्टीची असू द्या, मला संधी जर मिळाली तर भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, पवारसाहेबांचा, शरदचंद्रजी पवारसाहेबांचा गट मानणारा, स्वर्गीय बाबूराव, लोकनेते बाबूरावजी पाचरणे यांना मानणारा, आणि मला सर्वसामान्य माणसाच्या, गरिबाच्या पायाला हात लावून मी इथपर्यंत राजकारणात आलो. ही माझी राजकारणातली खरी ओळख आहे. म्हणून या निवडणुकीमध्ये मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं जर मला संधी दिली तर मी निश्चित निवडून येईल, अशा प्रकारचा आशावादी या निमित्तानं, आणि कसल्याही परिस्थितीत सगळ्या ताकदीनिशी मी ही निवडणूक लढवेन असा विश्वास मी आपल्याला या निमित्तानं देतो. निवडणूक लढवण्याचे मागचं माझं सगळ्यात महत्त्वाचं कारण, गोडगंगा सहकारी साखर कारखाना जो आज अडचणीत आहे तो चालू झाला पाहिजे, हे माझं पहिल्यांदा प्राधान्य आहे. कालही होतं, आजही होतो, 25 वर्षे मी त्या साखर कारखान्यात आहे आणि उद्याही ते माझं राहणार आहे. परंतु राहिलेलं शिरूर तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांची कामं राहिलेली आहेत. स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे हे सुद्धा कार्यसम्राटच आमदार होते, त्यांची एवढी कामं आजही कोणी केलेली नाही. मग आपला वाघोलीचा ट्रॅफिकचा प्रश्न असू द्या, सोलापूर रोडचा ट्रॅफिकचा प्रश्न असू द्या, अनेक ठिकाणी उड्डाण पूल नाही, चाचकामांचं पाणी, गोडचं पाणी आणि खडकवासल्याचं पाणी, या पाण्याचं सुद्धा नियोजन होऊ शकत नाही.